आता थेट जातोय नागपुरात। नागपूरमध्ये बच्चू कडू समर्थक रेल्वे ट्रॅकवरती उतरलेले आहेत आणि रेल रोको केला जातोय बच्चू कडू समर्थकांकडून। अधिक माहिती घेणार आहोत, आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर आपल्या सोबत आहेत। प्रवीण, मी आता ज्या ठिकाणी उभा आहे जामठा परिसर आहे आणि जामठा परिसरामध्ये नागपूर मुंबई रेल्वे लाईन जी आहे ती अडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेच्या वतीने होतोय। हा जो ट्रॅक पाहू शकतो आपण, या ट्रॅकवरती नागपूर ते मुंबई हा ट्रॅक आहे आणि वर्धेपासून पुढे हैदराबादकडे हा ट्रॅक जातो। अत्यंत महत्त्वाची रेल्वे लाईन आहे ही आणि 4 ट्रॅक आहे, त्यामुळे नागपूर ते वर्धा मुंबईकडे जाते ही ट्रेन आणि नंतर वर्धेवरून हैदराबादकडे आणि मुंबईकडे असे 2 फाटे फुटतात। त्यामुळे या ठिकाणी रेल रोको आंदोलन जे आहे ते बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेच्या वतीने केलं जात आहे। 12 वाजेपर्यंत अल्टिमेटम दिला होता आणि 12 वाजेपर्यंत जर ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण केल्या नाही तर आंदोलन तीव्र करू, रेल रोको करू असं सांगण्यात आलं होतं। त्यानुसार हे आंदोलन जे आहे ते केलं जात आहे। ही लाईन जी अत्यंत महत्त्वाची आहे, एक सेकंद या ठिकाणी महत्त्वाचा असतो, त्यामुळे आता एक जरी गाडी इथे थांबली तरी पूर्ण टाइम टेबल जे आहे ते बिघडणार आहे। बल्लू जवळजवळ आपल्या सोबत आहेत, कार्याध्यक्ष प्रहारचे। भाऊ, इथे धोका आहे, कधी गाडी येऊ शकते, काय सांगाल? शेतकऱ्याच्या जीवनाला कायमचा धोका आहे। हा धोका एक वेळचा पुरला, पण नेहमी मेल्यापेक्षा रोज मरण घेतल्यापेक्षा एकदाचं मरण पुरलं। आपण जर पाहिलं तर कालपासून शांततेच्या मार्गाने हे आंदोलन सुरू आहे, परंतु सरकारनं कोणताच प्रतिनिधी पाठवला नाही किंवा चर्चाही केली नाही। आणि असं जर असन तर शेतकरी अजून लाखोच्या संख्येत इथं येईन। आता जो रूढ जागेवर दिसून राहिला तो शेतकरी उकळून फेकल्याशिवाय चालणार नाही। आता हे प्रातिनिधिक स्वरूपात आम्ही इथं आलेलो आहे। बाकीच्या ठिकाणी सर्व आमचे शेतकरी आणि शेतमजूर बांधव तिथं गेलेले आहेत। बरं, किती वेळ चालणार आहे आंदोलन? आता आमचं वेगवेगळ्या टप्प्यात चालला। इथून आम्ही आता दुसऱ्या सेंटरला ताब्यात घेण्यात चाललो आहे। कुठे जाल तू आता आम्ही दुसऱ्या ठिकाणी न सांगता गनिमी काव्यानं हे सर्व करून सरकारला सळो की पळो करून द्यायचं आहे। आता आम्ही लगेच दुसऱ्या ठिकाणी इथून जाणार आहे। आपण पाहू शकतो या रेल्वे ट्रॅकवरती कार्यकर्ते जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये आलेले आहे आणि इथे जामठा परिसर आहे हा आणि जामठा परिसरामध्ये रेल्वे रोखून धरण्याचा प्रयत्न केला आहे। त्यामुळे बच्चू कडू यांचं आंदोलन हे आता कोणत्या वळणावर जातं याकडे आता लक्ष लागलेलं आहे, कारण की आतापर्यंत रस्ते जे आहे नागपूरच्या गौसी मानापूर जामठा परिसरातले ते अडवून ठेवले होते। नागपूर रायपूर हायवे असेल किंवा नागपूर जबलपूर हायवे असेल, नागपूर वर्धा हैदराबाद हायवे हे अडवून ठेवले। आता नागपूरकडे वर्धेकडे जाणारी रेल्वे लाईन जी आहे ती सुद्धा कार्यकर्त्यांनी अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे काही कार्यकर्ते या ठिकाणी रुळावरती झोपलेले आहे। ही डाऊन ही लाईन आहे, कधी या ठिकाणी रेल्वे येऊ शकते। अत्यंत धोकादायक हे आंदोलन आहे, पण कार्यकर्ते काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहे। त्यामुळे कोणती गाडी कोणत्या ठिकाणी येईल त्याचा काही नेम नाही आहे, पण असं असताना सुद्धा या ठिकाणी हे कार्यकर्ते जे आहे हे रुळावर झोपून आंदोलन करतात। त्यामुळे अशा पद्धतीने हे आंदोलन करणं अत्यंत धोकादायक आहे। आणि ही जी लाईन आहे नागपूर मुंबई म्हणजे बॉम्बे बेंगाल अशी लाईन आहे, पश्चिम बंगाल नागपूर ते मुंबई या लाईनवरती मोठ्या प्रमाणामध्ये रेल्वे गाड्या या मिनिटाला जात असतात आणि एक जरी रेल्वे लेट झाली तरी वेळापत्रक जे आहे ते कोलमडू शकतं। त्यामुळे या ठिकाणी आता हे कार्यकर्ते जे आहे ते आक्रमकपणे आपलं म्हणणं जे आहे ते या निषेध करून रेल्वे अडवून करण्याचा प्रयत्न करत आहेत। नक्कीच प्रवीण, मात्र आपण बघतोय इतक्या मोठ्या संख्येनं अचानक रेल्वे रोको जो आहे तो केला जातोय आणि गनिमी काव्यानं येत्या काळामध्ये आम्ही आंदोलन करू असंही त्यांचं म्हणणं आहे। नेमकं पुढची काय स्वरूपाची दिशा असणार आहे? सरकारकडनं अर्थातच दरवाजे खुले आहेत चर्चेसाठी, मात्र चर्चा होत नाहीये। मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो, या ठिकाणी हा जो ट्रॅक दिसतोय वर्धेकडे जाणारा, या ट्रॅकच्या पुढे सुद्धा लोक गेलेले आहे आणि गनिमी काव्याच्या माध्यमातून आता पुढे सुद्धा रेल्वे रोको आंदोलन जे आहे ते केलं जाणार आहे। आता मी जामठा परिसरामध्ये आहे आणि जामठा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते इथे गनिमी कावा पद्धतीने आले आणि त्यांनी इथे रेल्वे जो आहे रेल्वे ट्रॅक तो अडवून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे। यापुढे ठिकठिकाणी हे रुळ जे आहे रुळावरती झोपून आंदोलन केलं जाईल असं सांगितलं जातं। आरपीएफला आता याची माहिती मिळाली आहे, त्यामुळे आरपीएफचे जवान येत आहेत आणि आरपीएफचे जवान या आंदोलकांना ताब्यात घेतील। पण जोपर्यंत पूर्णपणे मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत अशा पद्धतीने रेल्वे रोको रस्ता रोको हे आंदोलन जे राहणार आहे। बच्चू कडू यांनी काल इशारा दिला होता की जर
मागण्या मान्य केल्या नाही तर आता जिथे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाच्या परिसरात 2 किलोमीटर परिसरात नागपूरचं विमानतळ आहे, तर त्या विमानतळ परिसरात जाऊन सुद्धा रस्ते जे आहे ते बंद केले जातील आणि विमानतळ सुद्धा बंद पाडू असं बच्चू कडू यांनी काल सांगितलं होतं। त्यामुळे सध्या तरी हायवे आणि रेल्वे याच्या माध्यमातून हा निषेध जो आहे हा निषेध करण्याचा प्रयत्न बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांचा आहे। पुढे आरपीएफचे जवान आहे ते कोणती रेल्वे इकडे येऊ नये यासाठी प्रयत्न करतात। पुढे बच्चू कडू यांचे कार्यकर्ते आणखी दिसत आहेत की ते कार्यकर्ते गनिमी काव्याच्या माध्यमातून तिथे आंदोलन करण्याचा प्रयत्न करतात। आरपीएफनं आता जवान तैनात केले आहे रेल्वे रुळावरती, त्यामुळे कोणती दुर्घटना होऊ नये, कोणाचा अपघात होऊ नये यासाठी हे आरपीएफनं आता जवान उतरवलेले आहेत ट्रॅकवरती। पण आता मोठ्या प्रमाणामध्ये या परिसरामध्ये कार्यकर्ते जे आहे ते गनिमी काव्याच्या पद्धतीनं उतरलेले आहे आणि बच्चू कडू यांनी सांगितल्याप्रमाणे 12चा अल्टिमेटम त्यांनी दिला होता आणि 12चा अल्टिमेटम संपल्यानंतर त्यांनी आता या परिसरामध्ये आता हे रेल रोको आंदोलन जे आहे ते सुरू केलेलं आहे। वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झालेले आहे इथे आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी आता या परिसरात कुठल्याही इथे रेल रोको होणार नाही, कारण की टाइम टेबल हे अत्यंत पद्धतशीरपणे प्लॅन केलेलं असतं। जर एकही ट्रेन लेट झाली तर पुढे मुंबईपर्यंतच्या ट्रेनना त्याचा फटका बसतो। त्यामुळे या ठिकाणी आता गेल्या 15-20 मिनिटांपासून कोणतीही रेल्वे आलेली नाही, याचा अर्थ रेल्वे थांबवून ठेवण्यात आलेले आहे। त्यामुळे आता पोलीस आलेले आहे आणि पोलिसांनी या ठिकाणी आंदोलकांना बाजूला काढण्यासाठी आता प्रयत्न जे आहे ते सुरू केलेले आहे। काही आंदोलक हे ट्रॅकवरती झोपून आंदोलन करतायत आणि ट्रॅक बंद पाडण्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे, रेल्वे बंद पाडण्यासाठी प्रयत्न आहे। काही इथे जे कार्यकर्ते आहे त्यांनी यापुढे जाऊन रेल्वेच्या रुळाची नासधूस करू असा सुद्धा धमकीवजा इशारा दिलेला आहे। त्यामुळे नागपूरच्या जामठा परिसरात जे आंदोलन सुरू होतं हायवेवर ते आता रेल्वे रुळावर येऊन ठेपलेलं आहे। त्यामुळे आता यापुढे रेल्वे रुळावरचं हे आंदोलन विमानतळापर्यंत घेऊन जाऊ असं बच्चू कडू यांचं म्हणणं आहे। त्यामुळे रेल्वेच्या प्रॉपर्टीच्या संदर्भात अत्यंत कडक कायदे आहेत। त्यामुळे या कायद्यानुसार रेल्वे रुळांवर किंवा रेल्वेच्या प्रॉपर्टीजवर अशा पद्धतीनं आंदोलन करणं हे शिक्षेस पात्र आहे आणि या रेल्वेचे कायदे सुद्धा या संदर्भात कायदे आहेत, कडक कायदे आहेत। त्यामुळे या ठिकाणी हे जे कार्यकर्ते आलेले आहेत यांच्यावरती विविध कलमांनुसार रेल्वेच्या कलमानुसार गुन्हे सुद्धा दाखल होणार आहे। अगदी काही तिथल्या कार्यकर्त्यांशी तुम्ही बोलू शकाल का प्रवीण? कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत, काही कार्यकर्त्यांशी तुम्ही बोलाल का? कारण पोलीस तिथून त्यांना खरं तर बाजूला जाण्यास सांगतात, मात्र कार्यकर्ते अजूनही ठाम आहेत असं दिसतंय। सध्या इथे पोलीस आलेले आहे, नागपूरच्या खापरी परिसरातले सोनेगाव परिसरातले पोलीस जे आहे ते दाखल झालेले आहे। आरपीएफ सुद्धा रेल्वे ट्रॅकवर आलेले आहे आणि रेल्वे ट्रॅकवर कोणीही थांबू नका, त्यामुळे रेल्वे ट्रॅकवर थांबणं हा गुन्हा आहे आणि अपघात सुद्धा एखादा होऊ शकतो। रेल्वेतल्या लोकांना सुद्धा रेल्वेचा अपघात झाला तर होऊ शकतो किंवा जे लोक उभे आहेत त्यांच्या सुद्धा जीवितास धोका निर्माण होऊ शकतो। त्यामुळे रेल्वेवर कोणीही थांबू नका असं सांगितलं जातं आणि या परिसरामध्ये आता कोणीही इथे थांबणार नाही यासाठी पोलिसांनी बंदोबस्त जो आहे तो वाढवलेला आहे। आरपीएफ सुद्धा इथे आलेले आहे आणि आरपीएफनं रेल्वे गाड्या ज्या आहेत त्या चारही ट्रॅकवरती सध्या थांबवलेल्या आहे। हे 4 ट्रॅक आहे, 2 फ्रेटसाठी 2 मी ज्या ट्रॅकवर उभा आहे फ्रेट कॉरिडॉरचे 2 ट्रॅक्स आहे आणि ज्या 2 ट्रॅक्स आहे त्या प्रवासी पॅसेंजर गाड्यांसाठी आहे। मुंबईकडे हैदराबादकडे गाड्या जातात त्यासाठी ते आहे। त्यामुळे कोणीही ट्रॅकवर येऊ नका आणि स्वतःचा आणि दुसऱ्यांचा जीव धोक्यात घालू नका असं आंदोलकांना पोलीस बजावत आहेत। त्यामुळे गनिमी कावा करत लपून छपून हे कार्यकर्ते ठिकठिकाणी ट्रॅकवरती जात आहेत आणि ट्रॅक अडवून ते आंदोलन करण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यामुळे जर एक जरी गाडी पॅसेंजर गाडी किंवा मालगाडी वॅगन ट्रेन जर या आंदोलनामुळे बंद पडली तर रेल्वेचं वेळापत्रक जे आहे ते सुद्धा थोडंसं त्याला फरक पडू शकतो, कोलमडू शकतं। त्यामुळे गेल्या 15-20 मिनिटांपासून एकही रेल्वे या रुळावरून गेलेली नाही आहे। याचाच अर्थ रेल्वे खापरी रेल्वे स्टेशन आणि इकडे बोरखेडी रेल्वे स्टेशनवर थांबवून ठेवण्यात आलेले आहे। सिग्नल जर पाहिलं तर आता इथे
ऑरेंज कलरचे सिग्नल्स दिसत आहेत, त्यामुळे रेल्वेचे ज्या रेल्वे धावत आहेत त्यांना सुद्धा सांगण्यात आलं आहे की आता इथे फास्ट रेल्वेसाठी सिग्नल नाही आहे, हे सिग्नल जे आहे हे पाहून पुढं प्रस्थान करा असं सिग्नल या ट्रॅकवरती दिसत आहेत. पण पोलिसांची संख्या सुद्धा आता मोठी झालेली दिसते. कार्यकर्त्यांची संख्या रोडावली आहे का की कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली आहे? कार्यकर्त्यांची संख्या जी आहे ती आता जामठा परिसरामध्ये काल जेवढी होती त्यात वाढ झालेली आहे. वर्धा, हिंगणा, यवतमाळ इकडून कार्यकर्ते जे आहेत ते आलेले आहे. ट्रॅकवरती आपण पाहू शकतो की ट्रॅकवरती जवळपास 25 कार्यकर्ते आहे, यातले काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. आता पोलीस सुद्धा RPF आणि महाराष्ट्र पोलीस हे सुद्धा इथे दाखल झालेले आहे आणि यांच्या माध्यमातून आंदोलकांना पांगवण्यासाठी इथे प्रयत्न सुरू आहे. बरं प्रवीण, मुख्यमंत्र्यांचं सुद्धा बोलणं झालंय बच्चू कडूंशी, याबद्दल काही कळू शकलेलं आहे का? कारण फोनवरनं बोलणं झालेलं आहे. काय नेमके येत्या काळात बच्चू कडूंचे आदेश असतील? बच्चू कडूंचं म्हणणं असं आहे की त्यांनी एक पाऊल पुढे केलेलं आहे आणि चर्चेसाठी ते तयार आहे, पण अट अशी आहे की चर्चा जी आहे ती नागपुरात झाली पाहिजे, मुंबईत नको. एकूण 22 मागण्या बच्चू कडूंच्या आहे, त्यामुळे 22 मागण्यांसंदर्भात 22 विभागाचे मंत्री, 22 विभागाचे सचिव हे एकत्र बसावे लागतील. समजा पहिली मागणी जर पाहिली तर कर्जमुक्तीची मागणी आहे, त्यामुळे सरसकट सगळ्यांना कर्जमाफी नको, तर ज्या शेतकऱ्यांना गरज आहे, जे शेतकरी अल्पभूधारक आहे, ज्या शेतकऱ्यांच्या NA झालेलं नाही आहे, अकृषक झालेलं नाही आहे, त्यांना कर्जमाफी देण्यात यावी अशी पहिली मागणी आहे बच्चू कडूंची. त्यामुळे जर ही मागणी पूर्ण करायची असेल तर कृषी मंत्री लागतील, कृषीचे प्रधान सचिव लागतील, त्यांचे सेक्रेटरी लागतील. त्यामुळे 22 अशा मागण्या असल्यामुळे त्या 22 ज्या विभागाच्या लोकांना एकत्र आणणे अवघड आहे. त्यामुळे या ठिकाणी 22 जण एकत्र, 22 मंत्री, 22 सेक्रेटरी आणणं अवघड आहे. तर मुंबईत ही बैठक घ्यावी. त्यामुळे तुम्ही निर्णय घेऊन घ्या, नंतर मला सांगा असं बच्चू कडूंचं म्हणणं आहे. त्यामुळे सध्या तरी बच्चू कडू हे एक पाऊल त्यांनी पुढं घेतलं आहे की सरसकट नको, पण जे शेतकरी ज्यांना आवश्यकता आहे, ज्यांना पेन्शन नाही आहे, ज्यांना जे इन्कम टॅक्स भरत नाही, TDS ज्यांचा कापला जात नाही, त्या शेतकऱ्यांना किमान पूर्णपणे कर्जमुक्त करा अशी त्यांची मागणी आहे. त्यामुळे आता हे आंदोलन रेल्वे ट्रॅकपर्यंत येऊन पोहोचलेलं आहे. इथे RPFचे जवान सुद्धा आलेले आहे आणि RPFच्या जवानांच्या माध्यमातून रेकॉर्डिंग सुद्धा केलं जात आहे. जे आंदोलक आहेत त्यांची पुन्हा धरपकड केली जाईल आणि आता जे आंदोलक इथे रेल्वे ट्रॅकवरती आले त्यांच्यावर RPF आणि महाराष्ट्र पोलीस यांच्या वतीनं रेल्वेचे जे नियम आहे त्यानुसार विविध कलमान्वये गुन्हा देखील दाखल करण्यात येईल. त्यामुळे आता 15 ते 20 मिनिटं झाले कुठलीही रेल्वे या चारही ट्रॅकवरती ना फ्रेट कॉरिडॉरवर ना पॅसेंजर कॉरिडॉरवर आलेली नाही आहे. त्यामुळे आता सध्या तरी 15 ते 20 मिनिटापासून रेल्वे थांबवून ठेवले आहे असं तरी चित्र एकंदरीत दिसतंय. त्यामुळे आता या ट्रॅकवरती पोलीस मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेले आहे. जामठा स्टेडियमच्या आतमध्ये जो रोड जातो तिथे हा ट्रॅक आहे आणि या ट्रॅकपासून अवघ्या 2 किलोमीटरवर बच्चू कडू यांचं आंदोलन आहे. त्यामुळे त्या आंदोलनाच्या स्थळावरून कार्यकर्ते गनिमी कावा करत इथपर्यंत आले आणि त्यांनी या ट्रॅकवरती आंदोलन जे आहे ते केलेलं आहे. त्यामुळे कुठल्याही पद्धतीनं हे आंदोलन करू नका आणि स्वतःचा किंवा इतरांचा कोणाचा जीव धोक्यात घालू नका असं पोलिसांच्या वतीनं RPFच्या वतीनं सांगितलं जातं आहे. पण आंदोलक काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहे. त्यामुळे सध्या तरी या ठिकाणी हे आंदोलक जे आहे हे आंदोलक या ठिकाणी कायम आहे. DCP सुद्धा इथे आलेले आहे आणि DCP सुद्धा तपास करतायत, प्रयत्न करतायत की एकंदरीतच या ठिकाणी. साहेब किती लोक होते म्हणतील काय पोलिसांना? किती लोक होते? 3 लोकांसाठी तुम्ही 50 कॅमेरे घेऊन आपण पाहू शकतो. इथे काही जे मंडळी आहे त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि काही मंडळी जे आहे ते आता अद्यापही ट्रॅकवरती आहे, काही पुढे गेलेले आहे आणि पुढे जाऊन सुद्धा बोरखेडी स्टेशन आहे त्या बोरखेडी स्टेशन पर्यंत सुद्धा काही जे कार्यकर्ते गेलेले आहेत. प्रवीण, काही क्षणांसाठी आपल्याला थांबवते. पालकमंत्री आशिष जयस्वाल आपल्या सोबत आहेत. या सगळ्या मोर्चाच्या आणि आंदोलनाच्या संदर्भात त्यांच्याशी बातचीत करूयात. आशिष जी, आपण पाहतोय आता नागपुरात बच्चू कडू समर्थक रेल्वे ट्रॅकवर उतरलेले आहेत. एकंदरीत आपली काय पहिली प्रतिक्रिया, काय आवाहन असेल? माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांना चर्चेला बोलवलं होतं आणि परंतु काही कारणामुळे ती चर्चा त्या दिवशी परवाला होऊ शकली नाही काल.
परंतु आज राज्य सरकारच्या वतीने आम्ही परत त्यांना विनंती करत आहोत की त्यांनी चर्चेला यावं, वरिष्ठ उच्चस्तरीय बैठक घेऊन शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न त्याच्या संदर्भामध्ये सरकार नेहमी सकारात्मक राहिलेली आहे आणि या संदर्भामध्ये चर्चा करून आम्ही योग्य निर्णय करून मार्ग काढू. त्यांची भेट घेऊन, प्रत्यक्षात भेट घेऊन त्यांच्यासोबत काही चर्चा केली जाईल का? कारण ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. मुंबईला न जाण्यावर त्यांचा कुठेतरी सूर पाहायला मिळतो आणि त्या भूमिकेसंदर्भात ते वारंवार बोलतात सुद्धा की नागपुरात जरी बैठक झाली तरी चालेल, मात्र मुंबईकडे ते न येण्यावरच ठाम आहेत. आता या संदर्भामध्ये त्यांचा काय निर्णय आहे तो त्यांचा अधिकार आहे. सरकारच्या वतीने सरकार म्हणजे मंत्रालय मुंबईला आहे, सरकारचं सर्व सचिव सर्व सरकारची व्यवस्था मुंबईला आहे आणि राज्य शासनाचा मुख्यालय मुंबई असल्यामुळे आम्ही सरकारच्या वतीने ऑलरेडी बैठक लावली होती आणि परत त्यांना विनंती करणार आहोत. आता आम्हाला विश्वास आहे की ते आमची विनंती मान्य करतील. आशिषजी, बच्चू कडू काहीसे आक्रमक झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालेलं आहे. वारंवार ते सरकारला अल्टिमेटम सुद्धा देत आहेत. आजच हा तोडगा निघेल का? आजच त्यांच्या सोबत चर्चा करून हा एकंदरीत प्रश्न निकाली लागेल? शेवटी चर्चेतूनच विषय मार्गी लागत असते. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये शेवटी कुठलंही आंदोलन असेल विषय चर्चेतून आणि कृतीतून ते साध्य होत असते आणि मला विश्वास आहे की शेवटी जनहिताचे जे प्रश्न सरकार लोकांच्या हितासाठीच बसलेली आहे, शेतकऱ्यांची सरकार आहे आणि चर्चेतून संवादातून मार्ग निघेल असं मला विश्वास आहे. आशिषजी, या महाएल्गार मोर्चाचा वाहतुकीवर सुद्धा मोठा परिणाम होतोय. जसा अल्टिमेटम देण्यात आलेला होता त्यानुसार रेल रोको सुद्धा सुरू करण्यात आलेला आहे. प्रशासनाच्या वतीने आता हे रोखण्यासाठी काही प्रयत्न केले जातील? आपण काही बातचीत केली आहे पोलिसांसोबत? शासन म्हणून प्रत्येक विषयाकडे आमचं लक्ष आहे. आम्ही अतिशय सकारात्मकपणे सदर विषयाला समोर जात आहोत आणि चर्चेतून मार्ग निघेल एवढंच मला या निमित्ताने आपल्याला सांगायचं आहे. निश्चित, आपण सविस्तर प्रतिक्रिया व्यक्त केली त्यासाठी धन्यवाद. तर आशिष जयस्वाल यांनी सुद्धा विश्वास व्यक्त केलेला आहे चर्चेतून मार्ग निघेल आणि आम्ही वारंवार बच्चू कडू यांना हे आवाहन करतोय आणि चर्चा झाल्यास या संपूर्ण प्रश्नाच्या संदर्भात तोडगा निघेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. सध्याची लाईव्ह दृश्य ही महाएल्गार मोर्चाच्या संदर्भातील आहे. अनेक शेतकरी हे नागपुरात धडकलेले आहेत, या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. मात्र याचा दुसरीकडे मोठा परिणाम होतोय वाहतूक सेवेवर. रेल्वे ट्रॅकवर अनेक बच्चू कडू समर्थक उतरलेले आहेत आणि त्यांनी रेल रोको करण्यासाठी हा प्रयत्न सुरू केलाय. बच्चू कडू समर्थक मोठ्या संख्येनं रेल्वे ट्रॅकवर उतरलेले आहेत. अल्टिमेटम संपलेला असून रेल रोको सुरू करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता सरकारच्या मार्फत लवकरात लवकर हा प्रश्न निकाली काढण्यासाठी काय प्रयत्न केले जातात, काय चर्चा केली जाते हे पाहायचंय. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफीची मागणी आहे आणि आपल्या या मागणी संदर्भात आता बच्चू कडू आक्रमक झालेले असून आपण मुंबईला जाणार नाही या भूमिकेवर सुद्धा ते ठाम आहेत. अनेक मंत्र्यांचे त्यांना फोन येत आहेत. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा त्यांना फोन केलेला आहे, त्यांच्याशी बातचीत केलेली आहे. चर्चेला यावं यासाठी त्यांना आवाहन करण्यात आलेलं आहे आणि आता बच्चू कडू नेमका कोणता निर्णय घेतात हे पाहायचंय. काही वेळापूर्वी त्यांनी माध्यमांशी सुद्धा संवाद साधलेला होता आणि मुंबईला जाण्याच्या संदर्भात मी माझ्या नेत्यांसोबत आणि कार्यकर्त्यांसोबत चर्चा करीन, त्यानंतर पुढील निर्णय घेईन असं त्यांनी जाहीर केलेलं होतं. सध्या आपल्याला या सर्व शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर ठिय्या मांडलेले बच्चू कडू पाहायला मिळत आहेत. त्यांनी ती चर्चा केलेली आहे का या संदर्भात अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र कडू यांच्याशी या सगळ्या संदर्भात आता त्यांची भूमिका महत्त्वाची ठरेल. पुन्हा एकदा प्रवीण मुधोळकर यांच्याकडे जाऊया, ताजी अपडेट जाणून घ्या. प्रवीण, सध्याचं नेमकं काय वातावरण आहे? रेल रोको सुरू करण्यात आलेला आहे, पोलीस त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतायत. महाराष्ट्र पोलीस यांच्या वतीनं हे इथे सुरक्षा व्यवस्था जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे. सगळ्या आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि आंदोलकांना समजावून त्यांना खाली उतरवण्यात आलेलं आहे. या गँगमॅन आलेले आहे रेल्वेचे आणि रेल्वेचे गँगमॅन या ठिकाणी झेंडे घेऊन आहेत लाल रंगाचे. जर काही धोका वाटला त्यांना तर ते वेळीच जे पायलट आहे रेल्वेचे त्यांना ते इशारा देतील. लाल रंगाचे झेंडे घेऊन ते आलेले आहेत.
त्यामुळे आता गँगमॅन सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे. त्यामुळे नागपूर ते वर्धा गनिमी काव्याच्या माध्यमातून ठिकठिकाणी बच्चू कडू यांचे कार्यकर्ते हे एक आंदोलन करू शकतात. त्यामुळे रेल्वेच्या वतीनं हे सुरक्षेचं उपाययोजना जी आहे ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे 15 ते 20 मिनिटापासून या रेल्वे मार्गावरती कोणतीही रेल्वे जी आहे ती गेलेली नाहीये. त्यामुळे आता इथे जे सिग्नल्स दिसत आहेत ते सिग्नल्स येलो कलरचे आहे, म्हणजे परिस्थिती पाहून त्यांना पुढे गाडीचं मार्गक्रमण करायचं आहे. त्यामुळे काही ठिकाणी लाल सिग्नल दिसत आहेत. आता या परिसरातली रेल्वेची वाहतूक ही थोडी मंदावलेली आहे. त्यामुळे या 15 ते 20 मिनिटाच्या रेल्वेच्या वेळापत्रकामध्ये फरक पडल्यामुळे मुंबईपर्यंत गाड्यांच्या वाहतुकीवर त्याचा परिणाम होणार आहे. बच्चू कडू आपल्या भूमिकेवरती ठाम आहे. जोपर्यंत या संदर्भामध्ये अध्यादेश निघत नाही, कर्जमाफी संदर्भामध्ये अध्यादेश निघत नाही, 22 ज्या मागण्या आहेत त्या 22 मागण्यांच्या संदर्भामध्ये कारवाई होत नाही, तोपर्यंत काही हे आंदोलन मागे घेतलं जाणार नाही असं बच्चू कडू यांचं म्हणणं आहे. त्यामुळे सध्या तरी हायवेवरून सुरू झालेलं हे आंदोलन रेल्वे ट्रॅक पर्यंत पोहोचलेलं आहे आणि रेल्वे ट्रॅक वरून आता विमानतळापर्यंत जाऊ असं बच्चू कडू म्हणतात. त्यामुळे एकीकडे हे आंदोलन सुरू आहे रेल्वेच्या ट्रॅकवर, दुसरीकडे जिथे आंदोलन होतं तिथे काही लोक उपस्थित आहेत, तिसरीकडे हायवे जे आहे ते जाम करण्यात आले. त्यामुळे 3 ठिकाणी हे आंदोलन सध्या पाहायला मिळत आहे. निश्चित विविध ठिकाणी नागपुरात सध्या शेतकरी आक्रमक झाल्याचं आपण पाहतोय आणि या वाढत्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आता नेमकं कसं नियोजन केलेलं आहे, कोणकोणत्या भागात बंदोबस्त वाढवण्यात आलाय प्रवीण? रेल्वेची जी लाईन आहे जी जामठा परिसरातून जाते तिथेच बच्चू कडू यांचं आहे. त्या परिसरात रेल्वे लाईनवरती ही सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. RPF सुद्धा लावण्यात आलेले आहे आणि महाराष्ट्र पोलीस सुद्धा लावण्यात आलेले आहे. रामगिरी जे मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान आहे, रामगिरीवरती आपण जाऊ आणि रामगिरीवरती आपण आंदोलन करू असं बच्चू कडूंनी म्हटलं होतं. त्यामुळे रामगिरीची सुरक्षा व्यवस्था सुद्धा वाढवण्यात आलेली आहे. त्यासोबतच एकनाथ शिंदे, अजित पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे निवासस्थान नागपुरात आहे. एकनाथ शिंदे यांचं शिवगड आणि अजित पवार यांचं देवगिरी हे जे निवासस्थान आहे तिथे सुद्धा आता सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे. यासोबतच आता बोलता बोलता बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात भेटण्यात जाणार आहोत की आमचं आता भाजप ऐकत नाही, त्यामुळे आम्ही आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात जातो. त्यामुळे तिथे सुद्धा अलर्ट जो आहे देण्यात आलेला आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवरती नागपुरात ज्या ज्या ठिकाणी शक्यता वाटते त्या ठिकाणी नागपूर पोलिसांनी बंदोबस्त वाढवलेला आहे. प्रवीण, आणखी एक महत्त्वाचा, आशिष जयस्वाल सुद्धा त्यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे. ते प्रत्यक्षात त्यांची भेट घेतील का, नेमके कधी जातील याची काही अधिकची ताजी घडामोड? आशिष जयस्वाल हे कृषी राज्यमंत्री आहे आणि अर्थ राज्यमंत्री सुद्धा आहे. त्यामुळे काही प्रमाणामध्ये निर्णय घेण्यासंदर्भामध्ये आशिष जयस्वाल हे मदत करू शकतात. आता आशिष जयस्वाल हे नागपूरचे असल्यामुळे, नागपूर जिल्ह्याचे असल्यामुळे त्यांना इथं येणं सोपं आहे आणि आंदोलकांच्या मध्ये जाऊन चर्चा करण्यासाठी आशिष जयस्वाल हे इथे येऊ शकतो. पण सध्या तरी बच्चू कडू यांना 2 मंत्र्यांचे फोन आले. एक तर गिरीश महाजन यांचा फोन आला आणि दुसरा चंद्रशेखर बावनकुळे यांचा फोन आला. आता थोड्या वेळात देवेंद्र फडणवीस जे पुण्यामध्ये आहे ते देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचं फोनवर पहिले बोलणं होईल. फोनवर बोलणं झाल्यानंतर सरसकट कर्जमाफी नाही तर जे शेतकरी अल्पभूधारक आहे, ज्या शेतकऱ्याच्या शेतात कुठल्याही पद्धतीनं घर बांधलेलं नाहीये, फार्म हाऊस बांधलेला नाहीये किंवा कुठला उद्योग नाहीये, म्हणजे ज्या पद्धत पोल्ट्री फार्म किंवा डेअरी वगैरे, त्या किमान शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या. त्यासोबतच अकृषक ज्या शेतकऱ्यांनी जमिनी केल्या आहे त्यांना काही अशा पद्धतीचं कर्जमाफी देण्याची गरज नाही. ज्या शेतकऱ्यांकडे शेती हा एकमेव जीवनासाठी एक स्रोत असेल त्या शेतकऱ्यांना फक्त कर्जमाफी देण्यात यावी अशी बच्चू कडूंची मागणी आहे. त्यामुळे बच्चू कडूंनी काही मागण्या ज्या आहेत त्या आता सांगितल्या की त्या मागण्यांसाठी ते सरकारशी बोलू शकतात. निश्चित. प्रवीण, तुम्ही सोबत राहा. काही वेळापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमकी काय प्रतिक्रिया व्यक्त केली ती आपण पाहूयात. खूप मोठ्या प्रमाणात लोकांनाही त्रास झालेला आहे. रस्ते अडवल्यामुळे पेशंट्सचं खूप मोठी ओरड आपल्याला पाहायला मिळाली. अनेक लोकांनी सोशल मीडियात पोस्ट केलेलं आहे की कशा प्रकारे त्यांच्या पेशंट्सला वगैरे त्या ठिकाणी त्रास झालेला आहे. त्यामुळे माझं आव्हान आहे की त्यांनी चर्चा करावी, अशा प्रकारचं डिस्रप्शन करू नये, लोकांना त्रास होईल अशा प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी करू नये. मग अनेक वेळा अशा आंदोलनांमध्ये काही हौसे नवसे गवसे असेही शिरतात, म्हणजे
तिथे जेन्युइन लोक देखील आहेत, मी काही तसं म्हणत नाही, पण हा पण धोका असतो की अनेक लोक शिरून, अनेक प्रवृत्ती शिरून त्या ठिकाणी काही ना काही हिंसक वळण त्याला कसं लाभेल असाही प्रयत्न करत असतात. त्यामुळे त्यापासूनही सावध राहण्याची आवश्यकता आहे. जे शेतकरी आज अडचणीत आहेत, ज्यांचा शेतमाल पूर्ण पावसामुळे त्या ठिकाणी झोपला आहे, तो खराब झालेला आहे, शेती खराब झाली आहे, पहिले त्यांना मदत करायची की पहिले बँकांना मदत करायची, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे शेवटी आपण हे बघितलं तरी आपण जेव्हा कर्जमाफी करतो त्यावेळेस ते पैसे बँकांना जातात, त्याचा थेट शेतकऱ्याला काही लाभ मिळतो असं नाही आहे. त्यामुळे आज पहिल्यांदा शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे दिले पाहिजेत. नंतर आम्ही कधीच कर्जमाफी करणार नाही अशी भूमिका घेतलीच नाही आहे. त्या संदर्भात म्हणूनच म्हटलं योग्य वेळी आम्ही त्या संदर्भातले जे काही निर्णयात करू. आज पहिली आवश्यकता काय आहे, आज जी आवश्यकता आहे त्याच्यावर विचार न करता आपण बाकी गोष्टींवर विचार करणं. आज शेतकऱ्याच्या खात्यात पैसे गेले पाहिजेत, ते पैसे जाणं सुरू झालेलं आहे. तर सरकारकडून चर्चेची दारं खुली आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे आणि चर्चेतूनच हा मार्ग मोकळा होणार आहे, चर्चेतूनच हा प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे चर्चा करावी असं पुन्हा एकदा आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. एकंदरीतच या मोर्चामुळे सर्वसामान्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत आणि ते होऊ नयेत यासाठी त्यांनी आता चर्चा करावी, हा प्रश्न सोडवावा, यासाठी पुढे यावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. सध्याची 2 नागपुरातली ही दृश्य पाहतोय, जिथे आपण पाहतोय शेतकरी मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. दुसरीकडे बच्चू कडू समर्थक हे रेल रोको करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर आहेत. रेल रोको न करण्याचं आवाहन बच्चू कडू यांनी केलेलं आहे. जयस्वाल चर्चेसाठी येत आहेत अशी माहिती सुद्धा बच्चू कडू यांनी दिलेली आहे आणि त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांना, शेतकऱ्यांना आणि या आंदोलकांना जयस्वाल हे चर्चेसाठी येत आहेत अशी माहिती त्यांच्याकडून पोहोचवली जाते. तसंच रेल रोको करू नये असं आवाहन सुद्धा त्यांनी केलेलं आहे. अधिकची माहिती जाणून घेऊयात. प्रवीण मुधोळकर आपल्यासोबत आहेत. प्रवीण, आशिष जयस्वाल जे कृषी राज्यमंत्री आहे आणि अर्थ राज्यमंत्री आहे थोड्या वेळात येऊ शकतात आणि बच्चू कडू यांच्या थेट चर्चा करू शकतात. ज्या मागण्या 22 मागण्या आहेत बच्चू कडू यांच्या, त्या 22 मागण्यांसंदर्भात सर्वात महत्वाचं असं आहे की सरकारकडे तेवढा निधी आहे की नाही. कारण की गेल्या महिन्यामध्ये आणि गेल्या आठवड्यापर्यंत मुसळधार पाऊस, अतिवृष्टी राज्यामध्ये सुरू होती आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. त्यामुळे संपूर्ण कृषी यंत्रणा आणि महसूल यंत्रणा ही नुकसान पंचमे गोळा करण्यामध्ये व्यस्त आहे. त्यामुळे आता कर्जमाफी करण्यासंदर्भात पुन्हा एकदा सर्वेक्षण करावं लागेल, पुन्हा एकदा पात्र अपात्र हे शेतकरी हे निवडावे लागतील आणि जे पात्र आहे त्यांना ग्राह्य धरावं लागेल. त्यामुळे यासाठी पुन्हा एकदा ताण जो आहे तो कृषी यंत्रणेवरती, महसूल यंत्रणेवरती येणार आहे. त्यामुळे सध्या या संदर्भामध्ये एक ठोस भूमिका घेऊन कर्जमाफी केव्हा होणार या संदर्भातला काही मेसेज आशिष जयस्वाल हे घेऊन येतात का याकडे आता लक्ष लागलेलं आहे. दुसरीकडे जेव्हा युपीए काळामध्ये मनमोहन सिंग पंतप्रधान असताना कर्जमाफी झाली होती आणि 65,000 कोटी रुपयाची तेव्हा कर्जमाफी झाली होती, तेव्हाही भारतीय जनता पक्षानं विरोध केला होता की ही कर्जमाफी फक्त बँकांची आहे, कारण की बँकांनाच पैसे मिळाले आणि जे सातबाऱ्यावरती जे कर्ज होतं ते कर्ज काही प्रमाणात नील झालं पण बँकात मालामाल झाल्या. त्यामुळे आताही फडणवीस यांची हीच भूमिका आहे, आपल्याला मदत करायची आहे का शेतकऱ्यांना मदत करायची आहे. त्यामुळे आता या प्रकरणामध्ये आशिष जयस्वाल जे कृषी राज्यमंत्री आहे, अर्थ राज्यमंत्री आहे, ते येऊन सरकारची काय भूमिका या ठिकाणी मांडतात त्याकडे आता लक्ष लागलेलं आहे. पण सध्या तरी एक पाऊल पुढं बच्चू कडू यांनी टाकलाय की पात्र ज्यांना गरज आहे अशा लोकांना मदत करा आणि ज्यांच्या शेतीवरती अकृषक आहे किंवा फार्म हाऊस आहे किंवा इतर पोल्ट्री सारखे काही उद्योग आहे त्यांना कर्जमाफी देऊ नका. जे पात्र शेतकरी आहेत त्यांना कर्जमाफी द्या, अशी तरी सध्या मागणी बच्चू कडू यांची आहे. निश्चित पहिला टप्पा म्हणून ही चर्चा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. दुसरीकडे आणखी एक महत्त्वाचं प्रवीण, रेल रोको न करण्याचं आवाहन आता बच्चू कडू करतायत आणि हे आवाहन त्याला कसा प्रतिसाद मिळतोय, आपल्याला त्या संदर्भातली काही अपडेट मिळते एकंदरीत या कार्यकर्त्यांकडून, आंदोलकांकडून? मी आता पुन्हा दाखवतो ट्रॅक, रेल्वे ट्रॅकवरती पोलीस दिसत आहेत, काही महिला पोलीस सुद्धा तैनात करण्यात आलेले आहे आणि आता गेल्या 15 ते 20 मिनिटांपासून एकही रेल्वे ही या 4ही ट्रॅकवरून गेलेली नाहीये. याचा अर्थ रेल्वे थांबवण्यात आलेल्या आहे. त्यामुळे आता कार्यकर्ते पूर्णपणे खाली उतरलेले आहेत या ट्रॅकवरून, पोलीस फक्त आहेत आणि आरपीएफ आहेत. त्यामुळे हे आरपीएफच्या आणि गँग जे असतात रेल्वेचे
ते सुद्धा लाल झेंडे घेऊन रेल्वे ट्रॅक्सवरती आहे. ते रेल्वे ट्रॅक्सचा अंदाज घेतील, काही धोका वाटला तर लाल झेंडी दाखवून रेल्वे थांबवतील. पण आता सध्या तरी कुठली रेल्वे गेलेली नाहीये. आंदोलक पुढे गेलेले आहे, त्यामुळे ते आंदोलक पुढे बोरखेडी, बुटीपुरी, वर्धा त्या ठिकाणी सुद्धा अशा पद्धतीनं रेल रोको करू शकतात ही शक्यता आहे, असं काही बच्चू कडू यांच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की आम्ही गनिमी काव्याच्या माध्यमातून पुढे आंदोलन करू. पण सध्या तरी नागपूरच्या जामठा परिसरातल्या या रेल्वे ट्रॅकवरती कोणी कार्यकर्ते सध्या नाहीये आणि सगळे कार्यकर्ते जे आहेत ते आता खाली उतरलेले आहे आणि रेल्वेचे अधिकारी जे आहेत ते सुद्धा आता इथे दाखल झालेले आहेत. प्रवीण, जवळपास अर्ध्या तासापूर्वी बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलेलं होतं की मुंबईला जाण्यासंदर्भातला निर्णय आपण चर्चा करून घोषित करू, जाहीर करू. त्या संदर्भात नेमकी काही चर्चा झालेली आहे का? ते तसा काही निर्णय घेत आहेत का? याची काही अपडेट? मुंबईला जाऊन चर्चा करण्या संदर्भात दोन गोष्टी आहेत. एक, सरकारनं ऑप्शन असा दिला की एक राज्य सरकारचं विशेष विमान जे मुख्यमंत्री राज्यपाल जे वापरतात त्या विमानातून बच्चू कडू यांना मुंबईत बोलवलं जाईल आणि चर्चा करून ते परत येतील. म्हणजे किमान 3-4 तासात, म्हणजे जास्तीत जास्त 5 तासामध्ये ही चर्चा पूर्ण होऊन बच्चू कडू नागपुरात पोहोचू शकतील. पण बच्चू कडू म्हणतात की मी अशा पद्धतीनं चार्टर्ड विमानामध्ये बसणार नाही. तर मी अशा विमानामध्ये बसलो तर आंदोलकांच्या मनामध्ये वेगळी प्रतिमा जाईल आणि आंदोलक आणखी तीव्र होतील. त्यामुळे बच्चू कडूंचं म्हणणं आहे की मी रेल्वेने आलो तर समजा 12-15 तास लागतील, त्यामुळे रेल्वेने मी येईल, मीटिंग आटपेल आणि तिसऱ्या दिवशी परत नागपुरात येईल. त्यामुळे तोवर हे आंदोलक इथं या ज्या ठिकाणी असलेल्या हायवेवरती त्या ठिकाणी तसेच बसून राहू द्यात. त्यामुळे जिथे आंदोलक बसलेले आहेत ते अत्यंत महत्वाचा पॉइंट आहे. तिथे आउटर रिंग रोड आहे नागपूरचा. आउटर रिंग रोड म्हणजे नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाची एंट्री तिथून आहे. जबलपूर हायवे जो जातो तो तिथून आहे. भंडारा हायवे आहे. त्यामुळे चारही हायवे जे आहे ते आंदोलकांनी गेल्या 17 तासापासून जाम केलेले आहे. त्यामुळे बच्चू कडू जर मुंबईला बैठकीसाठी गेले तर त्यांच्या जाऊन येण्यापर्यंत हे हायवे अशाच पद्धतीने जाम राहतील आणि त्यामुळे इथे धोका जर निर्माण होऊ शकतो, काही आंदोलक भडकू पण शकतात. आता पहिली रेल्वे जी आहे ती निघालेली आहे आणि ही पहिली रेल्वे नागपूर वर्धा रेल्वे लाईन वरती ही रेल्वे दिसते आहे. ही वर्धेवरून रेल्वे आलेली आहे आणि ही भुवनेश्वर वरून एक रेल्वे, ही गेल्या अर्धा तासातली ही पहिली रेल्वे जी आहे ती हळूहळू जाते आहे. याचा अर्थ आता ट्रॅक पूर्णपणे मोकळा झालेला आहे. नागपूर वर्धा रेल्वे ट्रॅक आता सुरळीत होण्याची ही आता स्थिती आलेली आहे. बरोबर, तो रेल रोको आता थांबवण्यात आलेला आहे आणि पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तैनात आहे. काळजी घेतली जाते. धन्यवाद सविस्तर माहितीसाठी. तर या सगळ्या मोर्चाच्या संदर्भात खासदार संजय राऊत यांनी काय प्रतिक्रिया व्यक्त केली आहे पाहूयात. देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात ते सुरू आहे ना, ते तोंडाला पट्टे बांधून का बसले? किंवा भाजपचे पुढारी बच्चू कडू यांना अर्बन नक्षलवाद ठरवायचा प्रयत्न होतो. काय शहरी नक्षलवाद? या राज्यामध्ये कोणीही आंदोलन केलं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, निवडणुकीच्या मुद्द्यावर, मतदार यादीच्या प्रश्नावर, बेरोजगारीच्या प्रश्नावर, शेतकऱ्यांनी त्यांच्या हक्कासाठी काही मागण्या केल्या तर सगळ्यांना अर्बन नक्षलवाद ठरवायचं आणि ह्याच्यामध्ये माओवादी घुसले असं घोषित करून